मीन राशीच्या मंडळींनो, समाजात तुमचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा पाहून जे लोक कालपर्यंत तुम्हाला कमी लेखत होती त्यांच्या मनात आता एक अनामिका भीती निर्माण होईल. त्यांना भीती तुमच्या यशाची वाटणार नाही, तर तुमच्या पाठीशी उभा असलेल्या अफाट आणि अदृश्य शक्तीची वाटेल. त्यांना जाणीव होईल आता त्यांच्या क्षुद्र ताकदीपेक्षा तुमचे नशीब 1000 पटीने बलवान झाले आहे. त्यांच्या पराभवाचा जिवंत पुरावा तुमचा हा विजय आता असणार आहे. मीनराशीच्या मंडळींनो, या कालचक्रात तुमच्या आयुष्यात अशा एका महत्त्वाच्या आणि रहस्यमय कागदपत्राचा प्रवेश होणार आहे, जो तुमच्या भविष्यवाणीची संपूर्ण दिशाच बदलून टाकेल. हे कागदपत्र रखडलेली कायदेशीर पत्र देखील असू शकते, जमिनीचा मोठा व्यवहार असू शकतो किंवा तुमच्या नोकरीतील पदोन्नतीचा अधिकृत आदेश देखील असू शकतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं आपल्या गुरुदत्त या चॅनलमध्ये स्वागत करते. तर पहा मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचा सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थलेला अजिबात विसरू नका. आणि तुमची मीन रास आहे की नाही हे देखील मला नक्की कमेंट करून सांगा. जेव्हा हे पत्र तुमच्या हातात येईल तेव्हा पहिल्या क्षणी आनंदापेक्षा तुमच्या छातीत एक विचित्र धडधड जाणवेल. जणू नियती तुम्हाला विचारत आहे की तू या आढळ बदलासाठी खरोखर तयार आहेस का? पहा मंडळी, मीनराशींच्या मंडळींनो, या कागदपत्रासोबतच एक अनामिका भीती सुद्धा जोडलेली असेल. तुम्हाला क्षणभर असा अनुभव येऊ शकतो की कुणीतरी तुमच्या यशावर वाईट नजर ठेवून आहे किंवा मोठी संधी तुमच्या हातातून हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत आहे. एखादी जुनी फसवणूक किंवा कागदपत्रातील तांत्रिक चूक तुमच्या काळजीचा ठोका चुकवू शकते. पण लक्षात ठेवा, हे फक्त तुमच्या नियमाची परीक्षा घेणारे भरमिष्ठ क्षण असतील. ज्या पत्रावर प्रत्यक्ष श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आहे ते तुमचं भाग्य लिहिल्याशिवाय अजिबात राहणार नाही. निश्चित आहे, हा काळ तुम्हाला सावधगिरीचा एक फार मोठा धडा देऊन जाईल. जेव्हा तुम्ही कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर स्वराक्षर सही कराल तेव्हा पूर्णपणे जागृत राहा. घाईत घेतलेला कोणताही निर्णय सोन्याच्या संधीला लोखंडात बदलू शकतो बरं का. या 2 दिवसात तुम्हाला असा एक निरोप मिळेल जो सुरुवातीला कडू पण भीतीदायक वाटू शकतो, पण तोच निरोप तुमच्यासाठी भविष्यातील राजमार्गाचे दरवाजे उघडणारा ठरेल. नशिबाच्या या मोठ्या खेळाचं पडद्यामागून सूत्रधार खुद स्वामी समर्थ महाराज आहेत. त्यामुळे फक्त कृती करा. मीन राशीच्या मंडळींनो, या कालचक्राच्या उत्तरार्धात तुमच्या आयुष्यात धनाचा असा काही चमत्कार सुरू होईल ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. ज्योतिषशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ धनयोग या 48 तासात इतके सक्रिय होणार आहेत की तुमचे उत्पन्नाचे सर्व बंद पडलेले मार्ग अचानक जिवंत होतील. हे धन तुमच्या नेहमीच्या कष्टापेक्षा अकल्पित आणि गुप्त मार्गाने तुमच्या दाराशी येईल. कदाचित विसरलेली एखादी जुनी गुंतवणूक किंवा मालमत्तेचा अनेक वर्षापासून रखडलेला निकाल अचानक तुमच्या बाजूनी लागेल. तुमची तिजोरी ओसाड होऊन वाहू लागेल. मीनराशीच्या मंडळींनो, जेव्हा लक्ष्मी तुमच्या घरात स्थिर होईल तेव्हा तुमच्या मनात एक अनामिका भीतीसुद्धा निर्माण होऊ शकते. हे सर्व खरं तर आहे ना, पण ही भीती केवळ तुम्हाला सावध करण्यासाठी असेल. आलेलं धन केवळ चैनीसाठी खर्च न करता तुमच्या भविष्यातील साम्राज्याची पायाभरणी करण्यासाठी वापरा. या काळात तुमच्या बँक बॅलन्समध्ये जो आकडा दिसेल तो पाहून तुमचा स्वतःवरचा विश्वास 1000 पटीने वाढलेला असेल आणि तुमच्या समाजातील पत एका रात्रीत उंचवेल. मीनराशीसाठी हा काळ वैभवाचं शिखर गाठण्याचा आहे. हा प्रवासाचा शेवट होताना एक अंतिम आणि अत्यंत गुप्त उपाय करायचा आहे, जो तुमच्या यशावर लागलेली सर्व वाईट नजर कायमची भस्म करून टाकेल. मध्यरात्रीच्या एकांतात श्री स्वामी समर्थ महाराजांचं मनापासून स्मरण करून शांतपणे एक तुपाचा दिवा लावा. तुमच्या मनात असलेली सर्वात मोठी भीती त्या ज्योतीमध्ये अर्पण करा. हा उपाय करताना लक्षात ठेवा की तुमच्या आजूबाजूला पूर्ण शांतता हवी आणि तुम्ही कोणाशीही बोलू नका. जर तुम्ही हे यशस्वीपणे केलं तर तुमच्या प्रगतीचा मार्ग रोखणारी कोणतीही ताकद या विश्वात राहणार नाही. मीनराशीच्या मंडळींनो, स्वामींचा एक
अमोघ उपाय तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर करू शकतो. जर तुम्हाला वारंवार कामात अपयश येत असेल तर या काळात एक तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी घ्या. थोडे काळे तीळ टाका आणि ते पाणी शिवपिंडीवर अर्पण करा. त्याचबरोबर ओम नमः भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा. अर्पण केल्यानंतर महादेवाच्या चरणी स्पर्श करून ते पाणी कपाळाला लावा. हा छोटासा उपाय तुमच्या नशिबातील सर्वात मोठे दोष दूर करून तुमच्यासाठी कुबेराचा दरवाजा उघडू शकतो. मीन राशीच्या मंडळींनो, आता केवळ वेळ आलेली आहे, शांत बसू नका. पण मंडळी, वेळ आली आहे शांत राहून नियतीचा हा महाचमत्कार अनुभवायची. जेव्हा उद्याचा सूर्य उगेल तेव्हा तुम्ही एका नव्या सामर्थ्यासह जन्माला आले असाल. ज्यांनी तुम्हाला नाकारले होते तेच आता तुमच्याशी चरणाशी येऊन उभे राहतील. जर तुमची ईश्वरावर आणि स्वामी समर्थांवर श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. पहा मंडळी, भरपूर जणांच्या कमेंट येतात की आमच्या आयुष्यामध्ये भरपूर संकट येतात, आलेले पैसा घरामध्ये टिकत नाही. पण जेव्हा आपण काही उपाय, काही सेवा करतो स्वामींच्या, तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला नियतीच मिळत असतं. आणि हो, तुम्ही जर हा व्हिडिओ नवीन असाल आपल्याला पाहण्यासाठी तर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हो, तुमची रास कोणती आहे, मीनरास जर असेल तर मला आत्ताच कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पहा मंडळी, तुमच्या कुंडलीतील लाभधन आता सक्रिय होऊ लागले आहे. याचा अर्थ असा की आजवर तुम्ही केलेल्या मेहनतीचं व्याजासकट फळ मिळणार आहे. ही वेळ आता जवळ आलेली आहे. ग्रहांचे हे तांडव तुमच्यासाठी विनाशाचे नाही तर नवनिर्माणाचे संकेत देत आहे. त्याचबरोबर मीनराशींच्या जातका सर्वात महत्त्वाचं आनंदाची बातमी म्हणजे 16 मेच्या अमावस्यानंतर होणारा शुभयोग. या गृहयोगाच्या शेवटी तुमच्यासाठी आयुष्याची अशी कवडे उघडतील ज्याचा तुम्ही कधीही स्वप्नात विचार केला नसेल. ही अमावस्या तुमच्या आयुष्यातील सर्व जुने कर्ज, आजारपण आणि शत्रूचा नायनाट करून तुम्हाला एक नवीन शक्तिशाली आयुष्य प्रदान करते. तुमच्या राशीवर आता साक्षात लक्ष्मीची कृपा बसणार असून येणारा काळ तुम्हाला नाव, पैसा, प्रसिद्धी मिळवून देईल. हा ग्रहयोग तुमच्यासाठी एक वरदान आहे मंडळी. त्यामुळे आत्मविश्वासाने पुढे चाला, कारण विजय केवळ तुमचाच होणार आहे. त्यासोबतच मीनराशीच्या मंडळींनो, येत्या 16 मेच्या या 7 दिवसाच्या काळात हे ब्रह्मांड तुम्हाला एक अशा काही गोष्टी दाखवणार ज्याकडे सामान्य लोक दुर्लक्ष करतात, पण तुमच्यासाठी हे नशिबाचे दरवाजे उघडणारा संकेत ठरेल. यातला पहिला आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा मंडळी, जर तुम्हाला मांजरीचं भांडण दिसेल, सहजा लोक अपशकुन मानतात, पण तुमच्यासाठी हे खूप मोठं शुभ असणार आहे. मांजरीचं भांडण हे तुमच्यासाठी खूप मोठं शुभ संकेत असणार आहे. तर पहा मंडळी, तुमची कोणती रास आहे हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.